जळगाव जिल्ह्यामध्ये डिझेलच्या टंचाईमुळे त्याचा मोठा परिणाम जो आहे जळगाव बाजार समितीमध्ये येणाऱ्या भाजीपाल्यावर देखील झाल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण आता जळगावच्या बाजार समितीमध्ये आहोत। आज रविवार असल्यामुळे या ठिकाणी सुट्टी असते, मात्र डिझेलच्या परिणामामुळे जे आहे ज्या पद्धतीने या ठिकाणी मालाची आवक होत असते ती आवक जी आहे मोठ्या प्रमाणावर कमी झालेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी या बाजार समितीमध्ये जे आहे शुकशुकाट पाहायला मिळतो आहे। आपल्यासोबत काही व्यापारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहेत। नेमकी काय परिस्थिती आहे, काय सांगणार दादा, नेमकी काय परिस्थिती, डिझेलमुळे काय परिणाम झाला आहे? जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज सरासरी 400 ते 500 मालाच्या गाड्यांची आवक असते, परंतु डिझेलच्या टंचाईमुळे हा राज्यातून आणि जिल्ह्यातून येणारा जो माल आहे तो सध्या आवक ही ठप्प झालेली आहे। 300-400 गाड्यांची आवक ही निम्म्यावर आल्यामुळे आणि डिझेल नसल्यामुळे शेतकरी आपला माल कृषी उत्पन्न बाजार समितीत आणू शकत नाही आणि त्याचाच परिणाम हा दिसून येतो आहे। नेमका किती टक्के जी मालाची आवक या ठिकाणी होते आता आणि किती टक्क्यावर आलेली ती आता? 40% ही मालाची आवक घटलेली आहे, त्याच्यामुळे मालाला सुद्धा भाव मिळतो आहे। काय सांगाल दादा, जळगाव शहरामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून ही मोठी बाजार समिती आहे, वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून राज्यातून माल या ठिकाणी येतो, मात्र आता डिझेलमुळे माल येत नाही आहे, काय नेमका परिणाम होतो? नेमका परिणाम म्हणजे दरवाढ झाली आहे। 40% माल कमी येतोय, शेतकऱ्यांचा माल घरी वेस्ट होतोय, खराब होतोय तो। 40% माल डिझेलमुळे कमी येतोय, त्यांना वाहनं मिळत नाही, शेतकऱ्यांना मिळत नाही आणि माल त्यांचा तिथे शेतामध्येच खराब होतोय। पण मग एकीकडे डिझेल पेट्रोलचे भाव वाढले, दुसरीकडे मालाचा तुटवडा जळगाव शहरात जाणवतोय का? त्याच्यामुळे भाव वाढले का? हा, त्याच्यामुळे पण भाव वाढले। किती भाव वाढले, समजा किती टक्क्यांनी वाढले? तरी साधारणतः 20-25% भाव वाढले। तर एकंदरीतच जळगाव बाजार समितीमध्ये जे आहे जवळपास 400 ते 500 वाहनांच्या माध्यमातून या ठिकाणी मालाची आवक होत असते, मात्र डिझेलच्या टंचाईमुळे तसंच डिझेलच्या तुटवड्यामुळे जे आहे ही आवक जी आहे या ठिकाणी निम्म्यावर आलेली आहे आणि त्यामुळे जळगाव शहरामध्ये भाजीपाल्याचा तुटवडा जाणवतो आहे। माल कमी येत असल्याने साहजिकच त्याचा परिणाम दरावर देखील झालेला आहे। एकीकडे पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले असताना दुसरीकडे आता मालाचा जो आहे जेवढा माल यायला पाहिजे तो शेतकऱ्यांना डिझेल टंचाईचा सामना करावा लागतो आहे आणि शेतकऱ्यांचा माल जो आहे बाजार समितीपर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्यामुळे जळगावच्या बाजार समितीमध्ये मालाची आवक या ठिकाणी घटल्याने त्याचा मोठा परिणाम झालेला असून जळगावमध्ये भाजीपाल्याचा तुटवडा जाणवतो आहे आणि त्यामुळेच 25% भाजीपाल्याच्या असेल किंवा इतर वस्तूंच्या दरात देखील वाढ झाल्याचे या निमित्ताने पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन जगदीश संधानशिवसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।